वर्षी केला? अ, तर या ठिकाणी जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एक सिंपल गोष्ट, ती म्हणजे काय? तर आपल्या किती दिवस असतात एका वर्षामध्ये, साध्या वर्षामध्ये? 365. राईट, व्हेरी गुड, सगळ्यांना माहित. 365. येस. मी ना तुम्हाला म्यूट करतो हा. मला ज्याला विचारायचं त्यालाच अनम्यूट करतो. हं? कारण सगळेजण बोलायला लागले ना, फार त्याच्यामध्ये गोंधळ होऊन जातो. मी तुम्हाला म्यूट केलंय. तुम्ही स्वतः अनम्यूट करू शकणार नाही आहात स्वतःला, कारण मी तुम्हाला म्यूट केलंय. ओके. मी जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला अनम्यूट करतो. तर सामान्य वर्षामध्ये या ठिकाणी एकूण 365 दिवस असतात. हे आपल्याला पहिल्यापासून पाठ आहे. आपण खूप दिवस झालं हे समजून घेतो की 365 दिवस असतात. त्यानंतर जर लीप वर्ष आलं तर त्याच्यामध्ये 366 दिवस असतात लीप वर्षामध्ये. तर लीप वर्ष काय असतं काही जणांना माहित नसेल, मी ते सुद्धा थोड्या वेळामध्ये क्लिअर करणार आहे. ठीक आहे. लीप वर्ष सुद्धा सांगणार आहे. तर 365 दिवस असतात. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर नुसतं बघू नका, नोटबुकवर लिहून सुद्धा घ्या की काय मी सांगतोय ते. ओके. नुसतं बघितल्यानं काही फायदा होणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला ते लिहावं सुद्धा लागेल माझ्यासोबत की काय आहे. ओके. बघा, सगळे मला वाटतं नोटबुक घेऊन बसतात रोज सुद्धा. काही जण जर नोटबुक घेत नसतील तर त्याने नोटबुक घ्या. नोटबुक सोबत असू द्या. त्याच्याशिवाय होणार नाही ते. ओके. नोटबुक सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. मी काय शिकवतो ते लिहिणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्या दिवशी एकदा जे लिहिलं आहे ते बघणं सुद्धा, काय शिकवलं सरांनी, काय वाचायचं आपल्याला ते बघायचं पाहिजे. तर सामान्य वर्ष म्हणजे जे लीप वर्ष नाही, त्या साध्या वर्षामध्ये तुम्हाला 365 दिवस, त्याच्यामध्ये 52 आठवडे आणि एक दिवस एक्स्ट्रा असतो. अशा पद्धतीनं या एखाद्या तारखेचा वार, यामुळे एखाद्या तारखेचा वार पुढच्या वर्षी एक दिवस पुढे सरकतो. आता बघा कसं. तर समजा 2013ला 3 ऑगस्टला जर शनिवार आहे, तर 2014ला रविवार असेल, कारण हे आठवड्यातला एक दिवस पुढे जातो ना. 52चे 52 आठवडे राहत नाहीत, पुढचा दिवस येतो म्हणून ते पुढं जातं. ओके. तर अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर लीप वर्ष तुम्हाला माहित आहे का? असेल तर कॅमेरा समोर हात करा. लीप वर्ष माहित आहे. काटकर सांगा बरं, लीप वर्ष काय असतं तर? लीप वर्ष म्हणजे वर्षात ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. व्हेरी गुड. नाही. येस. तर या ठिकाणी लीप वर्ष बरोबर सांगितलं आहे केतनने, की ज्या संख्येला, ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्या वर्षाला. जसं की समजा मी इथं घेतलं 2012, तर 2012ला 4ने निशेष भाग जातो. या ठिकाणी बघा, 4 एक 4, 4 पंचे 20, 1 4 0 0 आणि 4 त्रिक 12. तर हे लीप वर्ष आहे. जर मी तुम्हाला म्हटलं 2028, तर हे लीप वर्ष आहे की नाही मी विचारतो, त्यानं सांगा फक्त. सृष्टी सांग, लीप वर्ष आहे की नाही? हे सृष्टी जगदाळे. हो सर. आहे. गुड. त्यानंतर समृद्धी सांग बरं, हे आहे की नाही लीप वर्ष तर? सर मी सांगू?
सर हा मी समजते. सांगू. हा. कोण सांग? नाही केतन, तू सर नको मी सांगू, थांब. नाही नाही, तू नको सांगू, तू आता सांगितलंस ना. सर मी योगिता, योगिता तुला येतं? हा. आहे सर. राजनंदिनी. हो आहे सर, हे लीप वर्ष. यस यस यस, हे लीप वर्ष आहे बघा. तुम्हाला सगळ्या संख्येला भाग देऊन बघायची गरज नाही. चारची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानाला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चार आणि निशेष भाग जातो. इथं 4 1 4, 4 7 28, 4 1 4, 4 10 40. म्हणजे याला सुद्धा भाग जातो, याला सुद्धा भाग जातो. सर चारचा पाडा पण लीप वर्षाचे येत असेल तर ते लीप वर्ष असेल ना? हा, चारच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या, पण त्या शेवटी पाहिजे, शेवटच्या दोन याला. फक्त एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ना समजा एक संख्या आहे, सपोज 1200. तर हे जे दोन शून्य असणाऱ्या संख्या आहेत, किंवा 2000, तर ह्या वर्षाला 400 न भाग झाला पाहिजे. कितनं? 400 न. तर ते लीप वर्ष असतं. म्हणजे 400 1 400, 4 पंचे 20, हे की नाही, पाच पाचचा भाग जातोय ना, मग हे बरोबर आहे. जर ज्या शतक असेल, शतक, हो की नाही, तर त्याला 400 ने भाग द्यावा लागतो आणि बाकी संख्येला 4 ने भाग देऊन बघावं लागतो. आता मला समजा मी म्हटलं 1974, तर मला दिवेकर सांग बरं, 1974 आहे का? तर दिवेकर आणि खटाळ, दोन जण मला सांगा या या प्रश्नाचं उत्तर. हो दिवेकरचं हो आलंय. खटाळ तुझं काय आहे? सर, स्क्रीन दिसत नाही. नाही, कोणती स्क्रीन नाही दिसत आहे म्हणजे आपली दिसते ना माझ्या हो दुसऱ्या मोबाईल दिसते मध्ये सर. पण. हा, 1974. नाहीये सर. ओके, बघा याला 4 न भाग देऊन बघू. असा भाग द्या, तसा नाही देत त्याला. तर 4 चोक 16, किती उरले बरं? 3 उरले. इथं 7 खाली घेतले, 4 9 चार 36, एक उरला, 4 खाली घेतले, 4 त्रिक 12. तर इथं 2 राहिले, म्हणजे काय बाकी राहिली, म्हणजे काय भाग जात नाही, म्हणजे हे नाहीये. ओके. चला ठीक आहे, म्हणजे तुमचं आता लीप वर्ष आणि साधा वर्ष कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या आता या दोन्ही पण. हो हो सर. सर. हो ओके, सर. नाईस. तर आता आपण पुढे जाऊया, पुढच्या गोष्टी बघूया. हो सर. चला, तर आता पुढे जाऊया आपण. तिकडे घरात बघ, तिकडे असेल कदाचित. बघा काय सांगितलं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मी काय म्हणतोय तर या ठिकाणी अ, 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. 1 जानेवारीला जो असतो तोच 31 डिसेंबरला असतो. ओके, ठीक आहे. 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला, मात्र लीप वर्षामध्ये एक दिवस पुढचा असतो. जसं समजा आपण इथं उदाहरण घेतलं, हम्म, की 1 जानेवारीला बुधवार आहे, 1 जानेवारीला बुधवार आहे, ठीक आहे. तर 1 जानेवारी 2010 बद्दल बोलतोय आपण. 1 जानेवारी 2010ला बुधवार आहे. तर 1 जानेवारी 2011ला कोणता वार असेल? शनिवार. हा, शनिवार. एक दिवस पुढे जातो, गुरुवार. फक्त एक दिवस. हा, गुरुवार. बुधवार आहे, तर गुरुवार. गुरुवार असेल. गुरुवार, यस, गुरुवार बरोबर आहे. सर गुरुवार. हो हो हो. एक सेकंद. हा, गुरुवार असेल. त्यानंतर जर लीप वर्ष असेल तर बघा शेवटचा दिवस, 1 जानेवारीचं ते 2 दिवसांनी पुढे जातं.
मी जर म्हटलं 1 जानेवारी 2012 आहे, हे लीप वर्ष आहे, तर 31 तारखेला कोणता वार असेल सांगा. इथं वार आहे आपला रविवार. रविवार आहे. मंगळवार. मंगळवार. सर रविवार सोमवार. 31 जानेवारी मंगळवार. 31ला सोमवार. 31ला सोमवार, 31ला सोमवार, सोमवार. आणि एक सोमवार. जानेवारी 2013ला मंगळवार. मंगळवार. ओके, राईट. गॉट इट. सगळ्यांना हो समजलं हे? हो येस. सर. येस, नाईस. सर. ओके. हां, त्यानंतर जर आपण पुढे गेलो आणि आपण बघितलं तर सोहम क्लास का बरं लिव्ह करतोय आणि पुन्हा जॉईन होतोय तू पुन्हा पुन्हा? सोहमला काही अडचण येते का? सोमवारी सुरू होणारा सप्ताह रविवारी 7 दिवसांनी संपतो. 8व्या दिवशी पुन्हा सोमवार येतो, हे लक्षात घ्या. सप्ताह सुरुवात, हे बघा, सोमवारी सुरू म्हणजे सप्ताह म्हणजे आठवडा सोमवारी सुरू होतो आणि रविवारी संपतो, हे लक्षात पाहिजे बरं. आपल्याला 7 दिवस असतात माहिती आहे, पण कधी असतं काय होतं हे माहीत होत नाही. तर ते आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सोमवारी सुरू होतो, रविवारी संपतो, 7 दिवस असतात आणि 8व्या दिवशी पुन्हा सोमवार येतो. लीप वर्ष इसवी सनाच्या ज्या संख्येला 4ने भाग जातो आणि ज्या शतकाला 400ने पूर्ण भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. त्याच्यामध्ये 366 दिवस असतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्यामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस येतात. एखाद्या दिवशी आलेला वार 2 दिवस पुढे सरकतो. लीप वर्षामध्ये का बरं? तर इतर वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. ओके. यामुळे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या दिवशी असलेले वार वर्षात 53 वेळा येतात. किती वेळा येतात? 1 जानेवारी आणि 2 जानेवारी. सहज प्रश्न येतो परीक्षेला. 2 जानेवारी 2012 ला जर मंगळवार असेल तर तो वर्षभरामध्ये किती वेळा येईल? तर या प्रश्नाचं उत्तर मला दिव्य सांग बरं, दिव्य. मला नाहीये. मी आत्ताच सांगितलं बाळा, ते थांब, तू नको सांगू, आता मी दुसऱ्याला विचारतो. लक्ष दे माझ्याकडं. मशिरा, मशिरा आहे का लक्ष आपलं माझ्याकडं? शिकवताना सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे. बोला. तर मी सांगू? हो, तुलाही विचारतो, 1 मिनिट. हा, मशिराच ऐकू दे मला काय म्हणते तर. हा, सांगा बेटा मशिरा. तर तुझं कळलं नाही. नाही कळलं ना, तर लक्ष द्या, मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. इम्पॉर्टंट आहे, मी बोलतोय तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असणं आवश्यक आहे. एक शब्द सुटला की तुमचं उत्तर येत नाही बघा, बाकीच्या मुलांना माहिती आहे. राजनंदिनी सांग बरं. 53. 53. मी आत्ताच सांगितलं की 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला येणारा वार हा 53 वेळा येतो. 2 जानेवारी 2012 हे लीप वर्ष आहे, मग तो 53 वेळा येणार आहे. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या ना सगळ्यांनी. पुढचा प्रश्न आहे माझा स्वरासाठी. स्वरा, 1 जानेवारी 2024 ला येणारा वार जो की शनिवार आहे, तो वर्षभरामध्ये किती वेळा येईल? केतन. सर तुमचा आवाज नाही ऐकू येते. काय? 53 वेळा. तुमचा आवाज नाही ऐकू येते सर. माझा आवाज येत नाहीये. योगिता, काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काय अडचण आहे? आवाज कोणाला येत नाहीये? तर येतो आता. येतो येतोय. ओके ओके, चला सर पुढे जाऊ. येतोय आता. डबल सांगा की ते वाक्य. हा, लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. 1 जानेवारीला आणि 2 जानेवारीला जो वार येतो तो वर्षभरामध्ये 53 वेळा येतो. 53 वेळा. लीप वर्षात 1 जानेवारीला जर बुधवार असेल तर पुढच्या वर्षी 1 जानेवारीला गुरुवार शुक्रवार म्हणजे 2 दिवस पुढं शुक्रवार असेल. ओके. 28 फेब्रुवारी पर्यंतचे वार 2 दिवस पुढे जातील. 28 फेब्रुवारीच्या नंतरचे वार 1 दिवस पुढे जातील. ओके. तर अशा पद्धतीने आहे. आपण याच्यावर आणखीन माहिती बघणार आहोत. काळजी करू नका, पुढे जाऊयात.
पुढच्या पेजवर आणखी माहिती बघूयात. ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, ही तुम्ही लिहिलेली हवी तुमच्याकडं, आणि तुमच्या लक्षात सुद्धा पाहिजे की काय होत असतं. मग तुम्हाला याचं उत्तर पटकन देता येईल परीक्षेमध्ये. ओके, तर आता बघा पुढं सर काय त्या दिलं. आधीचं परत दाखवा ना, त्याला यायचं बाकी राहिलं थोडं. हो ना, आता परत ठीक आहे. आता जर लिहिणं नाही झालं तर काय करायचं याचं आता ह्याच्यावर तर खूप सारं आहे. 1 मिनिट, हा एकच मिनिट, त्याच्या दुसरं एक स्लाइड घेतो मी, जे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढून घेता येईल. 1 सेकंद फक्त द्या मला. ज्यांचं राहिलं ना ते लिहायचं, त्यांनी एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर लिहून घे. सर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ग्रुपवर टाका की आम्हाला काढता येणार झाले. स्क्रीनशॉट येत ना बाळा त्याचा, हे बघा. हा, घ्या याचा एक स्क्रीनशॉट. हा, हे बघा पुढचं सांगतो मी, आता पुढच्याकडे लक्ष द्या. सृष्टी पाटील आहे का जॉईन सध्या क्लासला? सृष्टी पाटील असेल तर यस म्हणा मला. श्रुती नाही, सृष्टी म्हणतोय मी, सृष्टी. नाहीये का? ओके, ठीक आहे. सर हा, बोला. 1 मिनिट मागायची स्क्रीन दाखवा ना, स्क्रीनशॉट मारायचं राहिलंय. घ्या, दाखवलं बघा. श्रुती आणि सृष्टी दोघी आहेत, मग सृष्टी का बोलत नाही माझ्याशी? तर क्लासला सुट्टी आहे ना मी सांगतो, ग्रुपवर सर? सांगतो त्याविषयी. त्याविषयी माहिती तुम्हाला ग्रुपवर देतो मी. ओके, हा. मला सांगा, सृष्टीला आवाज येतोय का माझा? सृष्टी पाटील. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण पुढच्या माहितीकडे जाऊ लागलो. ही, हा, इथं बघा काय म्हटलं आहे, महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एका महिन्यातील 1, 2, 3 तारखा ज्या वार येतात, तेच वार 29, 30 आणि 31 तारखांना येत असतात. महिन्यातील कोणते वार 5 वेळा येतात यावरून ठरवता येते. 1, 2, 3 ला जे आहेत तेच 29, 30, 31ला आहेत. ओके, तर यासाठी ना आपण 31 तारखेचा महिना असलेले हे घेऊ, कॅलेंडर घेऊ. 1 मिनिट, मला 1च मिनिट द्या. मी इथे घेतो ते. ऑक्टोबर मध्ये तुम्हाला ते माहिती आहे का ट्रिक ती? त्याच्या आधी मी हो तुम्हाला हे सर. सांगतो. जानेवारी फेब्रुवारी बघायचं कळतं ना ते हाताला असं. नाही सर. जानेवारी हो फेब्रुवारी सर. मार्च एप्रिल मे, मे महिना घेतो. 1 मिनिट, हो मे, सर. मे 2024. ते ट्रिक सांगा. सांगतो सांगतो, ते ट्रिक पण सांगतो. थोडस थांबा, 1च मिनिट. ओके, तर इथं जी माहिती सांगितली ना, ही मी तुम्हाला समजून सांगतो, 1, 2, 3 तारखांची. तर त्यासाठी आपण हे करूया थोडस. हा, हं. हे बघा, हे बघा 1 तारखेला जो वार आहे का, इथं बघा, इथं बघितलं ना तुमचं स्पष्ट दिसेल तुम्हाला. 1 तारखेला इथं जो वार आहे, जो बुधवार आहे, तोच वार इकडं 29 तारखेला येतोय. जो 2 तारखेला आहे, हे मे महिना आहे आपला आता येणारा. 2 तारखेला येतो, 30 तारखेला आहे, 3 तारखेला येतो या ठिकाणी, 31 तारखेला आहे. आणि जे वार 1, 2, 3 तारखेला आहेत, बोला काय म्हणू लागलं कोण मधात? काही अडचण कुणाला आवाजाची वगैरे? 1, 2, 3 तारखेला जे वार असतात, बोला. सर हो का की नाही येणारा वार आपला फेब्रुवारी आहे की आता? ए दीप साई, ऐक ना, तुम्ही काय सांगाल ते समजून घे ना अगोदर.
मी सांगायलो ते समजून घे, नंतर पुढचं सांगतो तुला. तुझा प्रश्न समजला मला. हाच महिना घ्या. पुढचा ते सांगतो मी. 2 मिनिटं थांबा. अगोदर मी काय म्हणतो ते ऐक, महत्वाचं आहे. 1 तारखेला जो वार असतो तोच 29 तारखेला असतो. 2 तारखेला वार बद्दल बोलतोय मी. तोच वार 30 तारखेला असतो आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला असतो. जर महिना 31 तारखेचा असेल तर. जर महिना तीस सर तारखेचा असेल. म्हणजे नॉट अंडरस्टँड, समजलं नाही तुम्हाला मी काय म्हणतोय तर? सर म्हणजे 30 तारखेचा महिना असेल तर असं होऊ नाही शकत, फक्त 31 तारखेचा नाही, असेल तर होऊ शकतं. 30 तारखेला 1 आणि 2 तारखेचा वार येईल फक्त. 3 तारखेचा नाही ना येणार? 3 तारखेचा नाही येणार सारखा. 1 आणि 2चा 30 तारखेच्या याच्यामध्ये येईल. आणि ठीक आपला आहे. जो महिना असतो कोणता तो, लीप वर्षातला 29 तारखेचा, तिथे तर फक्त 1 तारखेचाच वार 29 तारखेला येईल. गॉट इट? समजलंय? आता मी काय सांगतो ऐका, 1 मिनिट. मी काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐका, मग नंतर तुमचा प्रश्न मी घेतो. तुम्हाला प्रश्न विचारायला संधी देतो. प्रश्न विचारायला तुम्हाला संधी देतो मी. मी काय म्हणतो बघा, मी म्हणतोय की 1 तारखेला जे असतं तेच 29 तारखेला असतं वार. इथं बुधवार आहे, तिथं बुधवार असेल. इथं गुरुवार आहे, तर तो गुरुवार इथं सुद्धा असेल. इथं शुक्रवार आहे. सर जर 30 तारखेचा महिना असला तर 2 तारखेचा जो वार येईल तो 30 तारखेला पण येईल का? आता कोण काय प्रश्न विचारत होता सांगा एकदा मला, मी ऐकलं नाही मी. हा हा, बोला. जर 30 तारखेचा महिना असला तर 2 तारखेला जो वार येईल तो 30 तारखेला पण येईल का? हा हा, ही लाईन बघा ना तुम्ही. हे असं आहे म्हणजे 1 तारखेला जो तो 29 तारखेला, 2 तारखेला तो 30 तारखेला, 3 तारखेला तो 31 तारखेला. इतकंच लक्षात ठेवायचं, फार कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्ही त्याला बनवताय तसं की हे अवघड आहे असं नाहीये. फक्त एकच गोष्ट आहे, 1 तारखेचा 29 तारखेला येणार आहे, 2 तारखेचा 30ला, 3चा 31ला, एवढं लक्षात ठेवा, संपलं. हा हा. तर आता ना आपण आधी तिथे जाऊया, पहिल्या ठिकाणी काय होतं बघा. हा, काय म्हटलं, 1, 2, 3 तारखेचे वार 29, 30, 31ला येतात, बस संपलं, इतकंच आहे त्याचं. आणि ते दिवस 5 वेळा येतात. समजा इथे 1 तारखेला असेल सोमवार, मंगळवार आणि बुधवार, हे किती वेळा येणार आहेत? 5 वेळा येणार आहेत हे. ओके. लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी व मार्च मधील 28 पर्यंतच्या तारखेस तोच वार असतो. लीप इयर नसेल तर फेब्रुवारी व मार्च मधील, फेब्रुवारीला सेम वार असतो. कोणत्या तारखेला? प्रत्येक तारखेचा वार म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचा म्हणता येते. फेब्रुवारी आणि मार्चचा, फेब्रुवारीला 1ला जो वार असेल तोच मार्चला असेल, कारण 28 दिवसाचा महिना आहे. तो 7 डिवाइड होतो, 7 चोक 28. बरोबर. एक फोन फोन आलाय. हा, त्याच्यानंतर पुढचं म्हटलं आहे, एका महिन्यात जेवढे दिवस असतात त्यांना 7ने भागले असता एकूण पूर्ण आठवडे मिळतात. बाकी जेवढे शिल्लक राहते तेवढ्या दिवसांनी एखादा वार पुढच्या महिन्यात सरकतो. हे समजून सांगतो मी तुम्हाला. ओके. हा, इतकंच आपल्याला बघायचं होतं. आता बघा माझा प्रश्न, आता तुम्हाला ते समजून सांगतो मी कसं पुढे जात होतं. सपोज आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. आपण घेतलं, ते तुम्हाला हे सांगायचं, तुम्हाला इकडे बघा माझ्याकडं, सगळ्यांनी लक्ष द्या. हे जे आपला हात आहे ना, हात, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की समजा हे वर, हे बघा, दिसतोय का तुम्हाला व्यवस्थित? हात दिसतोय हो माझा? सर. आवाज येतोय? हा, हो सर. तुमच्या हाताची अशी मुठ करा हो सगळ्यांनी. सर. येस, हाताची अशी मुठ करा सगळ्यांनी माझ्यासारखी. इथं पहिला जानेवारी महिना जर वर असेल तर 31 दिवस. जानेवारी, फेब्रुवारी महिना 28 किंवा 29. मार्च वर आला 31 दिवस. एप्रिल खाली गेला 30 दिवस. मे वर आला 31 दिवस. जून खाली गेला 30 दिवस. जुलै वर आला 31 दिवस. पुन्हा सुरू करा इकडून. ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट वर आहेत, दोघांना 31. सप्टेंबर खाली गेला 30 दिवस. ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31. समजलं आहे का? हो सर. हो सर. हो सर. आता हो सर. कोणत्या महिन्यात सर किती? जो हो सर. वरती राहील तो 31 दिवस आणि ते खाली राहील तर कमी दिवस. 30 दिवस. वर आलं की 31, खाली गेलं की 30. फक्त फेब्रुवारी मध्ये 31-30 नसतात.
तर त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, 29 किंवा 28. ओके, हो सर. चालेल सर. समजलं सर्वांना? हो सर. सर. ओके, नाईस. चला, तर आणखीन मला एक उदाहरण समजून सांगतोय मी. बघा, तुम्हाला दिनदर्शिकेची माहिती आज पूर्ण झाली आहे आणि आपले 30 मिनिट झाले आहेत. आणखी त्या रिमाइंडर आलं माझ्या मोबाईलवर की आणखीन 10 मिनिटं बाकी आहेत. एक उदाहरण समजून सांगतो आणि जे दिनदर्शिकेचे आणखी उदाहरणं आहेत ते का आज आपण याला कम्प्लीट करूयात. पुढच्या मीटिंग मध्ये सुद्धा मला वाटतं हे कम्प्लीट करावं आता पुढच्या क्लासमध्ये ना, कारण हे उद्या हो तुम्ही सर, विसरून जाल. पुढच्या मीटिंगला पण हेच घ्या आणि मग टेस्ट द्या मग उद्या त्याच्यावर. येस येस, आपण हेच कम्प्लीट करूया आज, कारण मी जे सांगितली माहिती ती आपल्याला वापरायची. ती आपण जर उद्या घ्यायची म्हटलं तुम्ही विसरून जाल मागच्या गोष्टी. आपण याला कंटिन्यू करू आणि माझं झालं की मग आणि दुसरा सर विषय तुम्ही घ्यायचा. तो 12 वाजताचा पेपर नाही टाकला. कोण बोलायलंय तुम्ही मधात? बोलले होते ना 12 वाजता तो क्लास झाला, त्याचा पेपर देणार आहे मी येस येस, टेस्ट. कोण आहे मला एकदा कळू तर द्या, नाव सांगा ना. मी योगिता बोलती सर. यस, योगिता कलंगे, राईट राईट. तर आज पेपर टाकणं झाला नाही, तो पेपर तुम्हाला मिळेल. सरळ व्याजचं सांगितलं होतं ना मी. हो सर. हो येस येस सर. येस सर हो येस सर हो येस, सर. सगळ्यांना सकाळीच पेपर मिळून जाईल उद्याच्या सकाळी. म्हणजे अगदी सकाळी 7लाच बसताना घेऊन समोर, 7ला नाही मिळणार, 10 10:30 वाजता. ओके, हा हा. नाहीतर तुमचं फार म्हणजे तुम्ही फार अग्रेसिव्ह मुलं आहात सगळेजण. मी करणार ही वृत्ती तुमच्यामध्ये आहे आणि ती छान वृत्ती आहे. मग तुम्ही सकाळी म्हटलं की 7 वाजता मला मेसेज करणार, सर पेपर नाही आला. 7:30 वाजता कॉल करणार, सर ते पेपरचं काय झालं सांगा आम्हाला. बरोबर आहे की नाही? तर त्याला थोडा वेळ हो लागणार, सर. कारण ते तयार करावं लागतं त्याला. हा, तर ठीक आहे, उद्या टाकतो मी. आता आपण आपल्या विषयावर येऊ. बघा, 2 मार्च 2 मार्चला जर सोमवार असेल तर मार्च एप्रिल मे, तर 2 मेला कोणता वार असेल? करा बरं कॅल्क्युलेट, कोणाला येतं तर. 2 मेचा वार काढा. हा तुमच्या समोर माझा प्रश्न आहे. सर बुधवार. सर मंगळवार. ओके, मी उत्तर सांगणार आहे तुम्हाला, पण बघू सध्या कोणाकोणाचं काय काय येतं तर. सर सोमवार. ओके, मलाही माहित नाही शनिवार. सध्या, आपल्याला शनिवार. शोधायचं आहे त्याचं उत्तर. सर शनिवार. सर शनिवार. ओके शनिवार. ओके, सर शनिवार. यस यस, सर सर शनिवार. शनिवार उत्तर आहे. ओके 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 ओके. बघूया आपण काय येतं तर, दाखव मोबाईल दे मला. हा, येस. तर सर बुधवार. येस, येऊ दे येऊ दे, काय यायचं तुमचा, तर तो वार असेल तो असेल. आता आपण काय करायचं माहितीये का, माझ्याकडे लक्ष द्या आता. 2 मार्चला आपली सुरुवात झाली वारची. तर 2 मार्च पासून ते मार्च महिन्यामधले दिवस किती सगळे? 31. 31. आहे ना, 31. जानेवारी 31. फेब्रुवारी मार्च, मार्च मध्ये 31 दिवस. तर 2 मार्च पासून 31 पर्यंत, 31 मधून 2 दिवस गेले, तर मार्च महिन्याचे 2 29 महिने. दिवस. मार्च महिन्याचे 31. 29 दिवस हे मार्चचे. त्यानंतर एप्रिलचे किती दिवस सांगा मला तुम्ही? जानेवारी फेब्रुवारी मार्च, 30. मार्च 30. एप्रिल, 30. एप्रिलचे 30 दिवस. आणि मेचे 2 दिवस. या 2 अशा दिवसांची दिवस. बेरीज करायची. 9 2 11, एक हातचाला 1, 3 2 5 आणि 1 एकशे 6, 61 दिवस झाले. 61 ला भाग द्यायचा 7ने, असा देऊ 7 ने. 7ने. 7 ती 8 56. 56. बरोबर. मग ते 4 आणि 1 5 राहिला. 5 दिवस पुढे जाणार वार. सोमवारपासून 5 दिवस पुढे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ज्याचं उत्तर शनिवार होतं त्याचं उत्तर बरोबर आहे. कोणाचं होतं शनिवार? सर माझं. येस. सर माझं. सर माझं. हा, तर ज्यांचं आले उत्तर त्यांचं बरोबर, व्हेरी गुड. ओमकार सोनानकर आलाय क्लासला आज? ओमकार, आवाज येतोय माझा तुला? ओके, लेफ्ट झालं वाटतं. ठीक आहे, एक फोन द्या. चला पुढचा प्रश्न सेम यासारखाच पुढचा प्रश्न घ्या.
हा बघा, प्रश्न असा आहे, 7 जानेवारीला 7 जानेवारीला शनिवार आहे. तर 5 मार्चला कोणता वार असेल? सांगा, करा विचार करा सगळ्यांनी आणि काढा. सर हम्म. मला मागला क्वेश्चन समजला नाही. ओके ओके. समृद्धीला मागचा क्वेश्चन समृद्धीच बोलले ना पांढरे? हो सर. येस येस, मी मागचा प्रश्न समजून सांगतो. मागचा पुन्हा एकदा सांगतो, हा एकदा बघ. हा, तो आणि हा सेम आहे, तो पण सांगतो बरं. सर सर रविवार. 2024 वर्ष आहे ना? हा हे 2024 वर्ष आहे ना? नाही नाही, हे वर्ष तुम्हाला लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष घ्यायचं. सामान्य वर्ष. रविवार. ठीक आहे ठीक आहे रविवार सर. ठीक आहे. ओके रविवार सर. ओके 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 सर. ओके. रविवार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला, तर एवढं समजून घ्या. हे मीटिंग संपेल, 3 मिनिटं बाकी आहेत फक्त या मीटिंग मध्ये. तर या ठिकाणी 7 जानेवारी ते शनिवार होता. आता जानेवारी मध्ये दिवस बघा, 31 मधून 7 गेले, किती राहिले? 24. 24 दिवस जानेवारी महिन्याचे. शिवाजी पांचाळ स्क्रीनवर लिहू नका. जानेवारीचे 24 दिवस, फेब्रुवारीचे 28 दिवस, मार्चचे 5 दिवस. बेरीज करा, 8 आणि 4 12 आणि 5 17, 7 हात 1 57, 7 8 56. एक दिवस एक्स्ट्रा राहिला, ते आपण 7 न डायरेक्ट भाग द्यायचा. 7 8 56. एक दिवस राहिला, एक दिवस पुढे रविवार येणार. रविवार कोणाकोणाचा आहे? माझं सर. हा? सर माझं आहे. येस समृद्धी. सर माझं. येस समृद्धी. समजलं सर. पांढरे समजलं का? हो सर समजलं. आणि समृद्धी खेडेकर, तुला समजलं का? समृद्धी खेडेकर. येस सर समजलं. मला नाही ओके. कळाला. कोण आहे? सर तुम्ही शेवटला 15 कसं घेतलं? मला नाही कळाला. 15 नाही घेतलं, हे मी हातचा दिला इथं. हे बघा, 8च्या 8 आणि खाली. 4 8 आणि 4 12, 12 आणि 5 17चे 7. हातचा खाली लिहिलाय मी हा. 2 आणि 2 4 आणि 1 5 असं घेतलं मी. ओके. हो. दीपसाईला समजलं नाही का? कोणतरी म्हटलं आता समजलं नाही, कोण आहे सांगा एकदा मला. सर त्याच्यामध्ये जे महिन्याचे त्याचे दिवसाची पण बेरीज करायची का? हा योगिता, बघ काय करायचं. हे बघ, जानेवारी मध्ये 31 मधून मी 7 वजा केले, मला 24 मिळाले. तर ते 24 मी इथे लिहिले. त्याच्यानंतर मी फेब्रुवारी महिन्यामधले पूर्ण दिवस घेतले 28. मार्च मधले 5 दिवस राहिले होते, ते 5 दिवस घेतले आणि सगळ्यांची बेरीज केली, ती 57 आली. 57ला 7 ने भाग दिला, मला वर 8 मिळाले. मला वरची संख्या बघायची नाहीये, खाली बघायचे बाकी किती राहते. बाकी एक राहिली, मी एक दिवस पुढे गेलो, शनिवारच्या पुढचा रविवार, म्हणून माझं उत्तर रविवार आलं. योगिता समजलं का? हो सर. यस. चला, इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय काय आहे तुमचं मला कळू दे एकदा. इथपर्यंत जेवढं झालंय तेवढं मी. सर मला समजलं. सर मला. ओके. मी मी समजलं. विचारतो, माझ्याकडे 1 मिनिट आहे, मी विचारतो. सोहम, हात वर करा, जे कॅमेरा चालू आहे त्याने हात करा असं समोर. येस ओके, व्हेरी नाईस. समृद्धीला नाही समजलं का? समजलं. योगिताला समजलं. मशिरा, आज ही नाहीये का ती शेख? लियाना, लियाना समजलं का तुला? ओके हो सर. ओके ओके नाईस. सगळ्यांना समजलं. ओके व्हेरी नाईस. चला, आपण थांबूयात. मी पुन्हा लिंक पाठवतोय आणि हाच टॉपिक कंटिन्यू करतोय. हाच टॉपिक कंटिन्यू करूयात, कारण याच्यातले प्रश्न समजतील तुम्हाला लगेच. ओके. व्हॉट्सअप ग्रुपला लिंक येईल एका मिनिटामध्ये. ओके सर. ओके ओके सर. हा आणि यश. सर उद्या आठवणीने व्हिडिओ टाका मला ना सर. यस, आताच सगळे जे ज्यांचं राहिलं त्यांचं ते करतो मी. मला यश पठाडे, आता तुम्ही जॉईन झाला आहात बरोबर? येतोय का माझा आवाज यशला? यश, कॅमेरा चालू करा तुमचा. सर बाकी शून्य असली तर काय करायचं? तोच दिवस येणार. शनिवारचं जर असेल आणि बाकी शून्य आले तर शनिवारला शनिवार राहील.
बरं सर. ओके, चला संपतीये मीटिंग. आपण याला स्टॉप करूयात. मी दुसरी लिंक पाठवतो